आता बातमी आपल्या शेजारील राष्ट्र नेपाळमधनं। नेपाळमध्ये आंदोलकांनी तुरुंग पेटवलाय। पोखरा, माहोतारी आणि नखू इथनं 1600हून अधिक कैदी आता फरार झालेले आहेत बिहार यूपी सीमेवरती, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तब्बल 1600 कैदी जे आहेत ते फरार झालेले आपण तेव्हाची ही दृश्य बघतोय आणि त्यामुळेच यूपी बिहार मार्गे ते भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अतिशय धक्कादायक बातमी नेपाळमध्ये होती। बिलकुल, कारण नेपाळमध्ये आता लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाहीये हे स्पष्टपणे आहे आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलकांनी जेलला टार्गेट केलं, कारागृहाला टार्गेट केलं आणि त्यामुळे तिथले पोलीस यंत्रणा जे आहेत त्यांच्यावरच हल्ला केला आणि म्हणून पोलिसांना तिथून पळ काढावा लागला आणि त्यानंतर जेलचे दरवाजे तोडण्यात आले आणि या सगळे जे कैदी आहेत तिथून फरार होण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्यामुळे साधारणतः 1600 हे सर्व कैदी आहेत। याच्यामध्ये गंभीर गुन्ह्याचे असलेले सुद्धा कैदी आहेत आणि हे भारतामध्ये घुसून आहे, कारण नेपाळमध्ये अफरातफरी झालेली आहे, जाळपोळ चाललेली आहे, लूटमार चाललेली आहे, त्यामध्ये सुद्धा या कैद्यांचा हात असू शकतो। मारहाण पुन्हा चाललेली आहे, परंतु भारतामध्ये घुसण्याची शक्यता आहे। त्यामुळं या संपूर्ण सीमेवर जे आहे ते बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे। खरं तर सैन्याने सुद्धा, भारतीय सैन्याने सुद्धा बंदोबस्त जो आहे तो कडक करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणीही भारतात प्रवेश करणार नाही याची काळजी मात्र घेण्यात आलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। मात्र कुख्यात गुंड, खुनी, दरोडेखोर, बलात्कारी असे सगळे 1600 कैदी जे आहेत ते सुटलेले आहेत, फरार झालेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच सावधगिरी बाळगणं गरजेचं असणार आहे भारताच्या सीमेवरती।